चला, मागील 2017ची प्रश्नपत्रिका एवढी सोपी होती की येणारी जी 2026ची प्रश्नपत्रिका आहे ती जर अशा पद्धतीने आली तर तुम्ही 100% 30 पैकी 30 मार्क घेऊन पास होणार आहे। तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। काय आहे 2000 या ठिकाणी 2017ची प्रश्नपत्रिका आणि त्यातले मराठीचे प्रश्न। खालीलपैकी अतिशय क्रोध किंवा चिड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला। आपला राग आला, अतिशय संताप झाला, आपल्याला आपल्या विरोधात कोणी बोलले, आपलं कुणीतरी शिव्या देते, चीड होते आपली, क्रोध येतोय, राग येतोय, म्हणजे काय आपल्या शरीरातील काय स्थायी भाव जागृत होतो आणि स्थायी भाव जागृत झाला की रौद्र रसाची निर्मिती होते, रूप बदलून जातं, डोळे बदलते, चेहरा बदलतो। मग आपल्या मराठीमध्ये 9 रस आहे, किती रस आहे? 9 रस। त्या 9 रसाची निर्मिती केव्हा होते? तर एक की रसाला निर्माण होण्यासाठी स्थायी भाव जागृत व्हावे लागतात आणि मग स्थायी भाव जागृत झाले की कशाची निर्मिती होते? रसाची निर्मिती होते। तर पहिलं उत्तर आहे रौद्र रस। त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो परीक्षेला आलेला होता, त्याचं ओळख आपण करणार आहोत। आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? आता विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो काय करतो, जो काय करतो, नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो। नामाची व्याप्ती मर्यादित करतो म्हणजे नामाला लहान करण्याचं काम करतो। मग आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते आहे? तर आपण थंडगार आभाळ म्हणतो का? निरभ्र, अभ्र, अंबर। तर काय म्हणतो आपण? निरभ्र आभाळ। आभाळ कसं आहे? निरभ्र आहे। नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याचं नाव विशेषण आहे। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे? तर निरभ्र आभाळ। पुढचा प्रश्न आहे, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा। मधु लाडू खात असे। आता खात असे असे आलं की समजून चालायचं काय? भूतकाळ आहे। खात असे रीती भूतकाळ आहे। खात असे, जात असे, रडत असे, पळत असे, झोपत असे, उठत असे, चढत असे, रडत असे, पडत असे। तर या ठिकाणी धातू साधित हे खात नावाचं धातू साधित आहे। खाला त लागलं, त असे रीती 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 भूतकाळ। चला, मनो अधिक अंतर या पोट शब्दांपासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता? आता हे संधी आहे, हे संधीचा विग्रह दिला आपल्याला। मनो अधिक अंतर। मग आता घडतं काय? लक्षात घ्या। मनु, आता या मनु मध्ये जर पाहिला आपण तर कोण आहे? उ आहे आणि पुढं काय आहे? अंतर। तर या ठिकाणी अ आहे, म्हणजे घडतं काय? तर हा उ आणि त्याच्या पुढे आलं व, दोहीचा संयोग होऊन व तयार होतं। मग पुन्हा हा अ त्याच्यामध्ये मिळून पूर्ण व तयार झालं। मग आता घडलं काय? तर या ठिकाणचा उ खाली आला म्हणजे इथं अर्ध न राहिलं। मग बरोबर मनव या अनुस्वार जसंच्या तसा आणि हे तर मनवंतर, म्हणजे ही स्वर संधी आहे। यनादेश स्वर संधी। स्वर संधीचे 5 आदेश आहे, दीर्घादेश, गुणादेश, वृद्ध्यादेश, यनादेश, आयाद्यादेश। 5 आदेश त्यातला हा 4था आदेश कोणता? यनादेश। मग या ठिकाणी कोणतं उत्तर आहे आपलं? मनवंतर नंबर 2। संधी जर विचारलं, संधीचे प्रकार किती? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। आणि मराठी संधीचे जर प्रकार विचारले तर किती सांगायचे? 2। कोणकोणते? तर एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी। बरेच जण म्हणते सर हे मराठीतच जन्म, मग याचं कसं? तर संधी नावाचं प्रकरण आपल्याकडे संस्कृत मधून आलेलं आहे, म्हणजे जे शब्द आहे ते तत्सम शब्दाची संधी आपण म्हणूया। मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो। आता समास म्हणजे काय? दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द म्हणजे समास आहे। तयार झालेला शब्द सामासिक शब्द, 2 वेगवेगळे पद आहेत, मग एकत्र येताना नेमकं कोणतं पद महत्वाची भूमिका करतं? पहिलं पद महत्वाचं की दुसरं पद महत्वाचं? जर एकत्र येणाऱ्या पदापैकी, एकत्र येणाऱ्या शब्दापैकी पहिला शब्द महत्वाची भूमिका करत असेल, पहिले पद महत्वाचे असेल तर तो असतो अव्ययीभाव समास। जर दुसरे पद महत्वाचे असेल तर तो असतो तत्पुरुष समास। जर दोन्ही पद महत्वाचे असेल तर तो असतो द्वंद्व समास आणि दोन्ही महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असते तो असतो बहुव्रीही समास। म्हणजे लक्षात घ्या, समासाचे 4 प्रकार आहे। कोणकोणते? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। मग या ठिकाणी बहुव्रीही समास आपलं उत्तर 100% बरोबर आहे। तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, समानार्थी, विरुद्धार्थी, समुदर्शक, म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर समास, अलंकार, प्रयोग, रस, पत्रलेखन यावरती 100% प्रश्न आहे।
म्हणजे हे जे प्रकरण आहे एक एक त्याच्यावरती आपल्याला जाताना परीक्षेला आदल्या दिवशी त्याचं रिव्हिजन करून जायचं आहे. कोणताही ताण घ्यायचा नाही, फक्त मागचे प्रश्न बघा आणि जे प्रश्न विचारले त्याच प्रकरणाचं रिव्हिजन करून जा, नवीन तुम्हाला काही येणार नाही. चला मग, तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तेजोनिधी, दीनमणी, चंद्रमणी, राजमणी, रत्नाकर. हे नसून तर काय आहे? दीनमणी, तेजोनिधी. समानार्थी शब्द आपल्याला पाठ करायचे. समानार्थी शब्द पाठ करायचे म्हणजे काय करायचं? वारंवार वारंवार ते वाचून जायचे आहे. आता समानार्थीचा प्रश्न झाला, लगेच पुढचा प्रश्न कशाचा आहे? विरुद्धार्थीचा आहे. मग विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी ओळखा. आता विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली म्हणजे बरोबर नसलेली जोडी. सुपुत्र कुपुत्र बरोबर आहे, कृतज्ञ कृतज्ञ हेही बरोबर आहे, खालीवर हेही बरोबर आहे. मग द्वेष आणि मत्सर हे जवळपास समानार्थी शब्द आहे, म्हणजे ही जोडी बरोबर नाही. द्वेष मत्सर. चला, 38वा प्रश्न तुमच्या पुढे आहे. अचूक शब्द ओळखा. सर्वच परीक्षेला विचारला जाणारा शब्द आहे आशीर्वाद. आपण परीक्षेला निघताना आई वडिलांचे आशीर्वाद घेतो, सर्वांचे आशीर्वाद घेतो, देवाचे आशीर्वाद घेतो आणि मग तो आशीर्वाद शब्द आपल्याला शुद्ध लिहिता आला पाहिजे. म्हणून हा परीक्षेला, प्रत्येक परीक्षेला, मग ती पोलीस भरती असो, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक असो की MPSC असो की आपली TAT असो, कोणत्याही परीक्षेला विचारलेलाच आहे. मग आता या ठिकाणी आशीर्वाद जर हा जो शब्द आहे वेलांटी पहिली म्हणजे चुकीचं आहे. इथं वेलांटी पहिली इंद्रापार शवर आहे म्हणजे 200% चुकीचं आहे. आता या ठिकाणी इथे काय झालं? रफार जे आहे तर शवर दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे. रफार वर पाहिजे म्हणजे शुद्ध शब्द आहे आशीर्वाद. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, आशीर्वाद शब्द लिहिताना वेलांटी कोणाला? शला दुसरी आहे आणि रफार कोणावर येणार आहे? वर येणार आहे. का? तर आशीर्वाद ज्याच्या आधी रचा उच्चार त्याच्या डोक्यावर रफार असतो. जसं की आपण म्हणलो वर्ग, तर काय घडतं? वर्ग स्वर, ज्याच्या आधी रचा उच्चार त्याच्या डोक्यावर रफार द्यायचा असतो. स्वर्ग, वर्ण, कर्क, तर्क. चला मग आता या ठिकाणी आशीर्वाद शब्द कोणता शुद्ध आहे? तर 4 नंबर. पुढचा प्रश्न आहे, मन पूर्ण करा. ना आवडतीचे काय? टिंब. ना आवडतीचे मीठ आळणी. एखादी गोष्ट आपल्याला आवडतच नसेल, ती कितीही चांगली, एखादी व्यक्ती आपल्याला आवडतच नसेल, त्या व्यक्तीने कितीही चांगला पदार्थ केला तरी आपण त्याला चांगलं म्हणणार नाही. आणि म्हणून ना आवडतीचे काय? तर मीठ आळणी. 4. 39चा पर्याय आहे 3. जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाचे लेखक कोण? जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाचे लेखक कोण आहे? तर या ठिकाणी या कथासंग्रहाचे लेखक आहे बाबुराव बागुल. बाबुराव बागुल यांनी लिहिलंय जेव्हा मी जात चोरली होती. चला पुढचा प्रश्न आहे, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? प्रतिबंध करणे, मज्जाव करणे, धडा शिकविणे, विपर्यास करणे आणि पल्ला गाठणे. तर आपल्याला पटकन करतं, प्रतिबंध केलेला आहे म्हणजे मज्जाव करणे, मज्जाव केलेला आहे, पुढे तुम्हाला जाऊ दिले जाणार नाही, प्रतिबंध आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? आता शुद्ध शब्द म्हणजे एक लक्षात घ्या, संधी आपल्याला चांगलं समजलं, संधीचं विग्रहाची संधी करता आली याचा अर्थ आपल्याला शुद्ध शब्द लिहिता येऊ शकतात. मग आता या ठिकाणी प्रीती अधिक अर्थ, प्रीत्यर्थ, आता हे तर येणारच नाही आणि इथं प्रीत्यर, इथं काय झालं? इथं बी येणार नाही. मग राहिला विषय दोघांचा आहे. आता मग या दोघांमध्ये काय? तर प्रीती अधिक अर्थ, तर शब्द आपला बरोबर आहे प्रीत्यर्थ. आता या ठिकाणी काय घडतं? तर या ठिकाणी असं घडतं, प्रीती अधिक अर्थ आणि मग घडतं काय? तर इथला ई आहे रस्वई, इथला काय रस्वई आहे आणि रस्वई बघा, प्रीती अधिक अर्थ, इथे पण यानादे स्वर संधी झालेली आहे. मग कसं? इथलं ई आणि त्याच्या पुढे कोण आलं? अ, या दोहीचा कोण तयार होतो? य. मग आता इथलं ई खाली आल्याच नंतर इथं लंगड त राहिलं, मग हे त आणि इथला अ खाली आला म्हणजे इथं राहिलं फक्त रफार्थ. मग आता हे त कोणाला भेटणार? यला, आणि मग काय तयार होणार? प्रीत्यर्थ. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. चला
पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, काय आहे, कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे? तर लक्षात घ्या, सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचे आहे, विभक्ती म्हणजे काय. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी तसेच इतर शब्दाशी येणारा शब्द ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला विभक्ती म्हणतात. मग विभक्तीचे प्रत्यय किती आहे गुरुजी? अहो, विभक्ती किती आहे गुरुजी? 8 विभक्ती आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमेचे प्रत्यय नाही, प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीय सलाते सलानाते, तृतीय नेसी निसीही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन हुन ऊन हुन, षष्ठी चाचीचे चाचीचेच्या, षष्ठी चाचीचे चाचीचेच्या, सप्तमी तय्या तय्या आणि संबोधन अनेक वचनात नो. मग कोणत्या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे? तर कोणत्या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे? तर द्वितीय आणि चतुर्थी सलाते सलानाते सलाते सलानाते. आता इथं उलटा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसा? सलाते सलानाते प्रत्यय कोणत्या दोन विभक्तीचे आहे किंवा द्वितीय चतुर्थीचे प्रत्यय कोणते, असा उलट सुलट प्रश्न. तर इथं काय विचारलं, कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? तर ते आहे द्वितीय आणि चतुर्थी. आला आपण पुन्हा वचनाकडे. वचन काय सांगतं? अनेक वचनी शब्द ओळखा. निरोप, मार्ग, नाव, निरोप तो निरोप, मार्ग मार्ग तो मार्ग, नाव ते नाव, वाटा. आता या ठिकाणी वाटचं काय झालेलं आहे? वाटा म्हणजे अनेक वचनी शब्द एकच इथं. कोणता आहे? वाटा. किती नंबर झाला? 44. वाटा अनेक वचनी शब्द आहे वाटा. आता पुढचा प्रश्न तयार आलेला आहे तुमच्यासाठी. काय आहे? 45वा प्रश्न. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. म्हणजे कर्ता व कर्म यांचा क्रियापदावर चालणारा जो हुकूम असतो त्याला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे 46वा. शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो? शाहिरीमध्ये कोणाचा समावेश होतो म्हणे? मग आता शाहिरी या काव्यामध्ये शाहीर म्हणजे पोवाडा, पोवाडा भारुड हे येत नाही. मग कोण येणार आहे? पोवाडा आणि लावणी येणार आहे. इथं भारुड आहे म्हणजे हे संताचा विषय येतो, अभंग अभंग. म्हणून या ठिकाणी पोवाडा आणि लावणी हे आहे शाहिरी काव्यात प्रामुख्याने येणारे घटक. चला, चुकीचे समीकरण ओळखा. आता चुकीचे समीकरण ओळखायचं आपल्याला. संत दिले आणि त्यांनी काय लिहिले ते सांगितलंय. संत एकनाथ भारुडे. हो, संत एकनाथाची भारुडे माहिती आपल्याला. हो, प्रसिद्ध आहे. रोडगाव वाहीन तुला भवानी आहे, रोडगाव वाहीन तुला. चला, संत तुकारामाचे काय अभंग आहे. तुकाराम गाथा लिहिली तुकारामांनी. बुडत हे जन नगरी खवे डोळा म्हणून कळवळा येत असे. तुका म्हणे हेची फळ न पाय धरल्यानं चाले बाळ. म्हणजे काय? निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे आणि येरा गावाळ्याचे काम नव्हे. संत तुकाराम महाराज म्हणतात. चला, संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे ओवी. हे बरोबर आहे, ओव्या आहेत, ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि संत नामदेव पसायदान. तर या ठिकाणी कोणते हे समीकरण जुळत नाही. संत नामदेव जे आहेत यांचे कवने गुरुग्रंथ साहेबामध्ये आहे, शीख ग्रंथात आहे. मग आता संत नामदेव यांच्या अभंगपणे म्हणजे यांनी हरिपाठ पण लिहिलेला आहे. चला, या ठिकाणी पसायदान जे आहे तर पसायदान हे चुकीचं आहे. तर बरेच जण म्हणतील हरिपाठ संत एकनाथांचा आहे, तुकारामांचा आहे, ज्ञानेश्वराचा आहे, नामदेवाचा आहे. चला, या ठिकाणी पुढे चला. दोन छोटी वाक्य उभयान्वयाव्याने जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? आता उभयान्वयाव्य म्हटलं आपण. दोन वाक्य किंवा दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारं जे अव्यय असतं त्याचं नाव उभयान्वयाव्य असतं. आणि जेव्हा दोन वाक्य उभयान्वयाव्याने जोडली जातात तेव्हा अर्धविराम वापरल्या जातं. अर्धविराम वापरल्या जातं. कोणतं विराम आहे? अर्धविराम. अपूर्ण विराम कशाला म्हणतात? तर अपूर्ण विरामाचं चिन्ह असं असतं, वाक्याच्या शेवटी काही माहिती द्यायची असेल तर अपूर्ण विराम वापरतात. स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द एका मागोमाग आले की स्वल्पविराम वापरला जातो, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्वामा म्हणतो. चला, त्यानंतर पूर्णविराम. वाक्य संपलं, पूर्ण झालं की पूर्णविराम. हा पूर्णविराम आहे. त्यानंतर हा स्वल्पविराम आहे, हा अपूर्ण विराम आहे, हा अर्धविराम आहे. मग दोन वाक्य जेव्हा उभयान्वयाव्याने जोडली जातात तेव्हा काय? तर अर्धविराम वापरल्या जाते. चला, पुढचा प्रश्न आहे वृत्तावरती आहे.
मालिनी या वृत्तातील गण कोणते? आता गण आपल्याकडे 8 प्रकारचे गण आहेत. किती प्रकारचे? 8. मग 8 गण कोणकोणते? यरतन भज सम, यरतन भज सम. चला, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. आता या ठिकाणी मालिनी याचं विचारलं आपल्याला, तर मालिनीचं काय आहे? तर न, न, म, य, य हे गण आहे. कुणाचे? मालिनीचे. चला, पुढचा प्रश्न आहे. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी. शिशुपाल नवरा, मी नवरी. आता इथं नवरी आहे आणि इथं नवरी आहे. शब्द तुटलेला आहे, भंग झालेला आहे त्याचा, म्हणून त्याला सभंग म्हणावं लागेल. म्हणजे श्लेष अलंकार आहे आणि श्लेष अलंकारामध्ये एक शब्द 2 अर्थ असतात. एक शब्द 2 अर्थ. तेव्हा कोणता अलंकार असतो? श्लेष अलंकार. म्हणजे श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, पण जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी, मी त्याला वरणार नाही, मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी एक शब्द 2 अर्थ, पण याचा काय झालेला आहे? भंग झालेला आहे. श्लेष मध्ये याचं नाव आहे मग सभंग श्लेष. अभंग म्हणजे तो शब्द तुटलेला नको. जसं की आपण म्हटलं, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन देतोस म्हणजे काय? पाणी देतोस आणि जीवन देतो. जीवन म्हणजे जगणे. म्हणजे या ठिकाणी एक शब्द 2 अर्थ. मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही? मित्राच्या उदयाने म्हणजे सूर्याच्या उगण्याने प्रत्येकाला आनंद होतो, आणि मित्राच्या येण्याने म्हणजे आपला सखा दोस्त आला की प्रत्येकाला आनंद होतो. मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही, याला म्हणायचं अभंग श्लेष. चला, या ठिकाणी सभंग आणि अभंग श्लेष. श्लेष अलंकारामध्ये काय लक्षात ठेवायचं? तर एक शब्द 2 अर्थ. आता पुढचं विचारलंय, सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? तर त्यांचं नाव आहे माणिक गोडघाटे. माणिक गोडघाटे. चला, वेळ न घेता पुढे चला. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? मी सांगितलं विभक्ती. विभक्तीमध्ये संबोधन नावाची जी विभक्ती आहे, संबोधन म्हणजे हाक मारणे. गणू ए पुस्तक घेऊन ये, गणू एक ग्लास पाणी आण, मुलांनो ताट बसा. हा, म्हणजे या ठिकाणी काय? तर संबोधन असतं, हाक मारणे. मग संबोधन, देवांनो आम्हाला तुम्ही काय करा? प्रसन्न व्हा. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य एक, केवळ वाक्य एक, संयुक्त वाक्य एक, वाक्य संकलन. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या. आता केवळ वाक्य कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये एक कर्ता आणि एकच क्रियापद असतं, म्हणजे सिंगल एक वाक्य असतं, ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळे वाक्य जोडलेले नसतात. जर 2 वेगवेगळे वाक्य जोडलेले असतात तर त्याचं उत्तर एक तर मिश्र वाक्य असतं किंवा मग संयुक्त वाक्य असतं. मग संयुक्त वाक्य केव्हा असतं? जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याने प्रधानत्व सूचकचे जे 4 प्रकार आहे, समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. तर या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य जे असतं ते संयुक्त वाक्य असतं. आणि मिश्र वाक्य, गौणत्व सूचकचे जे 4 प्रकार असतात, स्वरूप, कारण, उद्देश, संकेत, या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य असतं. मग सिंगल वाक्य हे सरळ साधं वाक्य, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हे वाक्य कोणतं पाहिजे? मग तर केवळ वाक्य पाहिजे. चला, 54 नंबरचा प्रश्न आहे, अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. अनुक्रम. आता उपसर्ग आणि प्रत्यय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हार शब्द आहे, त्याच्या सुरुवातीला उप लावलं, मग शब्दाच्या सुरुवातीला जी अक्षरं जोडली जातात त्यांना म्हणतात उपसर्ग. काय म्हणतात? उपसर्ग. आणि शब्दाच्या शेवटी जे जोडले जातात त्याला काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. समजा आपला औरंग्या होता तर औरंग्या औरंग आणि त्याला जोडलं शेवटी बाद. हे बाद काय? तर शब्दाच्या शेवटी जोडले जाणारे अक्षर, त्याला म्हणायचं प्रत्यय. चला, औरंग्या लक्षात ठेवा, त्याचा बाद जोडा, शेवटी जोडले जातात त्यांना प्रत्यय म्हणा. मग आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं आपल्याला या शब्दातील उपसर्ग ओळखा म्हणे. आता उपसर्ग म्हणजे सुरुवातीला जोडलेली अक्षरे. मग आता अनुक्रम, क्रम मूळ शब्द काय जोडलं? अनु. मग अनुक्रम, अनु हे उपसर्ग आहे. पुढील प्रश्न आहे 55. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? वडील मंडळीस म्हणजे आपल्यापेक्षा मोठे जे व्यक्ती आहे त्यांना आपल्याला लिहायचं. वडीलधारी मंडळी, आई वडिलांच्या समान आहे अशी व्यक्ती, त्यांना जर आपल्याला काय लिहायचंय? पत्र लिहिताना कोणता मायना लिहावा लागतो? म्हणजे लिहिताना सुरुवात कुठून करायची? तर त्यांचं असं तीर्थ स्वरूप. आणि आई वडिलांना लिहायचं असेल तर तीर्थ रूप.
तर तिला वेलांटी जी आहे तर दुसरी घ्यायची आहे, पहिली घ्यायची नाही. तर आई वडील म्हटलं की तीर्थ रूप म्हणा, आणि आई वडिला समान म्हटलं किंवा वडीलधाऱ्या मंडळीच म्हटलं तर मग काय तीर्थ स्वरूप. पुस्तक या शब्दातील अचूक लघुगुरु क्रम ओळखा. आता या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचंय काय, पुस्तक लघुगुरुक्रम कसा ठरला जातो, लघु आणि गुरु. तर लघु आणि गुरु कसं, ज्याच्यामध्ये रस्व स्वर असतात, अ रस्वई रस्व अ रस्वई गुरुजी अ रस्वई रस्वऊ रु आणि अर्लू, हे जर 5 स्वर असले की त्याला काय मानायचं, लघु मानायचं. आणि ज्या अक्षरामध्ये गुरु म्हणजे आ दीर्घई दीर्घऊ ए ऐ ओ औ हे स्वर आले की त्याला काय मानायचं, गुरु मानायचं. जोड अक्षर असेल पण त्या जोड अक्षरात जर दीर्घ स्वर आला तर त्याला गुरु माना, रस्व स्वर आला त्याला लघु माना. फक्त इथं एक विषय असतो, जर जोड अक्षराचा जोर पुढच्या अक्षरावर येत असेल आणि त्या लघु जर असेल तर लघुचं काय होतं, गुरु करावं लागतं. आता या ठिकाणी पुस्तक म्हणताना या स्तचा जोर प वर पडतो आणि म्हणून या ठिकाणी याला काय करावं लागतं आपल्याला, तर हे लघु असून याला काय म्हणावं लागतं, गुरु. हे लघु आहे लघु, हे लघु आहे लघु, आणि याला काय करावं लागतं, गुरु. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. चला आता 55 56 प्रश्न झाले. आता 57वा प्रश्न काय आहे, तर 57वा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहे. तर आपल्या लक्षात घ्यायचंय वर्ण म्हणजे काय, आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्णांचे प्रकार किती, 3. स्वर स्वरादी व्यंजने, स्वर जर विचारले किती सांगायचे, 14. जर स्वरादी विचारले तर 2, व्यंजन विचारले तर 34, विशेष संयुक्त व्यंजन विचारले तर 2, क्ष आणि ज्ञ. जर तुम्हाला वर्ण विचारले तर 52 सांगा. आणि जर विचारलं तुम्हाला स्वरादी कोणती आहे तर अम अह, स्वरादी कोणती आहे, अम अह. किती आहे मग, 2 आहे. आणि मग या कोणी आणलेले आहे, तर ह्या आणलेल्या आहे मोरकेशव दांगडे यांनी. चला या ठिकाणी 57 शेवटचे 3 प्रश्न आहे, 58 59 60 ते उतार्यावर आहे. उतार्यावरचे प्रश्न आधी वाचून घ्यायचे, प्रश्न वाचून मग उतारा वाचायला लागायचं. शांततेत अशा पद्धतीने त्याचे उत्तर द्यायचे. 30 पैकी 30 मार्क पडू शकतात. असा सोपा प्रश्न तुम्हाला 28 तारखेला येणार आहे. आजची तारीख 25 आहे. पुढचे 2-3 दिवस काय करा, तर जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. पेन चांगला घ्या, ज्याचा पॉईंट मोठा आहे तो पेन घ्या, त्याने गोल करण्याचा सराव करा आणि गोल पूर्ण करा. बऱ्याच जणांना काही आणखी माहिती नाही, तर टिक करणं हे चुकीचं आहे. गोल करताना जर ते जास्त बाहेर बी नाही गेलं पाहिजे आणि मध्ये कोरं बी नाही राहिलं पाहिजे, नाही तर बाजूला केलं आणि मध्ये कोरं ठेवलं तसंही चालत नाही. म्हणून गोल करताना या ठिकाणी आपल्याला असं गोल असणार आहे, तर हे पूर्ण असा जो पॉईंट आहे आपला तो पॉईंट मोठा घ्या, जेणेकरून गोल लवकर होईल आणि आपल्या वेळेची बचत होईल. आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताय तर जर तुम्हाला कळलं मराठी वर्णमालेत एकूण स्वरादी किती, आज 57चं उत्तर किती आहे 2, तर पटकन 2 नंबरचं गोल करून घ्या. नाहीतर मग टिक मार्क करून घेतली पेन्सिल, आधी याची मग याचं मग त्याचं आणि शेवटी गोल करू, असं करू नका. वेळ शेवटी राहणार नाही. मग या ठिकाणी आपल्यालाच करायचं आहे, आता हे दोन दिवस जे आहे तर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा, गोल करायचं सराव करा, टाईम लावून प्रश्न सोडा. मराठीला किती वेळ लागतोय, हिंदीला किती लागतोय, इंग्रजीला किती लागतोय, गणिताला किती लागतोय, विज्ञानाला किती लागतोय, समाजशास्त्राला किती लागतोय, आपले जे जे विषय असेल त्यानुसार त्या ठिकाणी वेळेचं नियोजन करा. आपल्याला वेळेत पेपर सोडवायचा आहे आणि पास व्हायचं आहे. जर तुम्हाला आता तुम्ही सराव म्हणून हे प्रश्नपत्रिकाच बघा. आता जर तुम्ही बॅच वगैरे पाहण्याचा प्रयत्न केला तर घाईमध्ये काही डोक्यात राहणार नाही. तरी पण तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे, त्या ॲपवरती 50 रुपयात संपूर्ण व्याकरण बॅच आहे पुढचे 2 दिवस. त्याच्यानंतर त्याची किंमत वाढणार आहे. जरी समजा या परीक्षेमध्ये आपल्याला चुकून अपयश आलं तर घाबरून जायची गरज नाही. तर आपल्याला पुढची परीक्षा आहेच, तरी हे 2 दिवस आनंदाने राहा. प्रत्येकाला सकारात्मक बोला, यस मी पास होणार आहे, माझा अभ्यास झाला आहे, मी तिथे अंदाज लावणार आहे, एकदम बरोबर माझं ॲक्युरेट उत्तर येणार आहे आणि मी पास होणार आहे. हा सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार करत राहा. आनंदी राहा, ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही परीक्षा पास होणार आहात. चला अभ्यासासाठी शुभेच्छा. प्रश्नपत्रिका सोडवा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.